नमस्कार, मी संतोष वाळके, नोडल अधिकारी स्मार्ट प्रकल्प वाशिम. शेतकरी बंधूंनो, आपण शेतीचं मूलभूत तत्व समजून न घेता इतर शेतकऱ्यांनी वापरलेलं नवीन तंत्रज्ञान फक्त कॉपी पेस्ट करतो, तर कशा प्रकारे आपलं नुकसान होऊ शकतं हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. त्यामुळे शेतीची मूलभूत तत्व समजून घेताना आज आपण जमिनीबाबत म्हणजे आपल्या भूमातेबाबत आपली समज वाढवू. पुढे जाण्यापूर्वी माझी एक विनंती राहील की मी जे काही बोलणार ते आपल्या लॉजिकला किंवा आपल्याजवळ असलेल्या माहितीच्या आधारे तपासून न पाहता आपल्या अनुभवाच्या आधारे तपासून विचार करावा. तसंच इतर तज्ज्ञ शेतकऱ्यांसोबत याबाबत चर्चा करावी, म्हणजे हा विषय आपल्याला आणखीन चांगल्या प्रकारे समजेल. आपल्या सर्वांना माहिती आहे की मनुष्य हजारो वर्षापासून शेती करत आला. रामायण जे जवळपास 10,000 वर्षापूर्वी घडलं असं आपण सर्वजण मानतो, तर त्यापूर्वी सुद्धा शेती करत असल्याचे अनेक पुरावे आपल्याला दिसतात. सीतेचा जन्म जमिनीतून शेत नांगरताना झाला असं आपण मानतो, म्हणजे शेत नांगरणे ही प्रॅक्टिस त्या काळाआधी सुद्धा होती. ही उदाहरण स्पष्ट दिसतं. वेगवेगळ्या वातावरणात त्या त्या काळच्या गरजेनुसार वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळी पिकं घेत मानव शेती करत आला आणि हजारो वर्षापासून पारंपरिक पद्धतीनं ही शेती करत असताना मात्र भूमातेचं निसर्गाचं संतुलन कधीच बिघडलं नाही. म्हणजे त्या काळात शेतकरी भूमातेचं निसर्गाचं संतुलन न बिघडवता निसर्ग नियमानुसार शेती करत आला. त्या काळी मनुष्याच्या गरजा फक्त अन्न, वस्त्र आणि निवारा एवढ्याच होत्या आणि त्या गरजा शेतीमधून भागवताना शेतकऱ्याला बाजारातून फक्त मीठ सोडलं तर काहीही विकत आणायचं काम नव्हतं. म्हणजे ती शेती स्वयंपूर्ण आणि पारंपरिक पद्धतीनं केल्या जात होती. त्या काळी आपल्याला माहिती आहे की शेती करणं हे सर्वात श्रेष्ठ काम होतं. उत्कृष्ट शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असं त्या काळचं चित्र होतं. आता या शेतीमधला सर्वात महत्वाचा घटक म्हणजे जमीन. पृथ्वीवरील अत्यंत पातळ असलेलं हे आवरण, ज्यास आपण जमीन म्हणतो, त्यामध्ये सर्व सजीवांचं पालन पोषण करण्याची क्षमता आहे. म्हणून आपण तिला भूमाता म्हणतोय, जी आपल्या सर्वांचं पालन पोषण करण्यास सक्षम आहे. ज्याला आपण सुपीक किंवा आदर्श जमीन म्हणतो, तिचा विचार जर केला तर त्या जमिनीमध्ये 45% खनिज पदार्थ, 25% पाणी, 25% हवा आणि 5% सेंद्रिय पदार्थ असायला हवेत. आणि हे जर असेल तर मग जमीन चांगली आहे. म्हणजे त्या जमिनीमध्ये जे रासायनिक, भौतिक, जैविक गुणधर्म असायला पाहिजे त्या ठिकाणी आहेत. जसं की जमिनीचा सामू हा 7.5 ते 7.5 असावा, सेंद्रिय कर्ब 1% किंवा त्यापेक्षा जास्त असावा, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी हे 0.8 ते 1.8 असावी, पिकाला लागणारे सर्व अन्नद्रव्य समतोल प्रमाणात तिथं असावे आणि ते समतोल प्रमाणात पुरवठा करण्यासाठी लागणारे जीवसुद्धा तिथं असावे. अशा प्रकारची जमीन ही जीवाणू, गांडूळ आणि इतर सजीवामुळे आदर्श किंवा अशा प्रकारे भुसभुशीत बनते. म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल की जमीन ही अजैविक आणि जैविक घटकांनी बनलेली असते. अजैविक घटक म्हणजे पिकाला लागणारे सर्व अन्नद्रव्य आणि जैविक घटक म्हणजे जीवजंतू, जे जमिनीतील अन्नद्रव्य पिकाला पाहिजे त्या फॉर्ममध्ये उपलब्ध करून देण्याचं काम करतात. शेतकरी हजारो वर्षापासून शेती करत आला तेव्हा अशा प्रकारचं अजैविक आणि जैविक घटकाचं संतुलन जमिनीमध्ये निसर्गतः राहत होतं. परंतु 20व्या शतकाच्या मध्यानंतर आपण निसर्गाच्या या नैसर्गिक प्रक्रियामध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त ढवळाढवळ करायला लागलो. आवश्यकतेपेक्षा जास्त अन्नधान्य पिकवण्याच्या नादात मोठ्या प्रमाणात रासायनिक खत, कीटकनाशक आपण वापरायला लागलो. जमिनीला नको तेवढं खोल नांगरायला लागलो आणि तेव्हापासून मात्र जमिनीचं आरोग्य सुद्धा बिघडायला लागलं. आज जर आपण आपल्या जमिनीचं माती परीक्षण केलं तर आपल्याला दिसेल आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा फक्त 0.20 या 0.30% एवढा आहे. म्हणजे आपली जमीन खूप आजारी आहे. आता या आजारी जमिनीतून जास्त उत्पादन काढण्यासाठी रासायनिक खत, कीटकनाशक सुद्धा वापरावं लागत आहे आणि त्यामुळे आपला लागवड खर्च सुद्धा वाढत आहे. तर दुसरीकडे अन्नधान्य, भाजीपाला आवश्यकतेपेक्षा जास्त पिकवल्यामुळे त्याला योग्य तो भाव पण मिळत नाहीये. आपण बघतोय की कांदा रस्त्यावर फेकावा लागतो, टोमॅटो कधी कधी रस्त्यावर पण फेकावा लागतात आणि याचा परिणाम म्हणजे शेतीमध्ये मिळणारा निव्वळ नफा दिवसेंदिवस कमी होत आहे. आता या रासायनिक शेतीचे दुष्परिणाम शेतकऱ्यांच्या निव्वळ उत्पन्नासोबत मनुष्याच्या आरोग्यावर सुद्धा जाणवायला लागलेले आहेत. निसर्गाचं संतुलन सुद्धा बिघडायला लागलेलं आहे.
म्हणजे आपल्या वाढत्या गरजापोटी 60-70 वर्षापूर्वी निर्माण झालेला रासायनिक शेतीचा पर्याय फार काळ आपली साथ देणार नाही, असं चित्र आज आपल्या डोळ्यासमोर स्पष्ट दिसायला लागलं. आता या जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी सेंद्रिय शेती करण्याचा सुद्धा सल्ला दिला जातो. हा सेंद्रिय शेतीचा उपचार चांगला आहे, पण खर्चिक आणि मेहनतीचा सुद्धा आहे. त्यामुळे शेतकरी याकडे सुद्धा फारसे वळताना दिसत नाही. ही सेंद्रिय शेती चांगली असूनही लोकप्रिय होताना मात्र दिसत नाही. आणि आणखीन एक गोष्ट आपल्या इथं लक्षात येईल की संपूर्ण शेती फक्त या शेणखत आणि कंपोस्ट खताच्या भरशावर करतो म्हटलं तर तेवढं शेणखत कंपोस्ट करण्यासाठी जे गोधन लागतं, जो काडी कचरा लागतो, आज उपलब्ध होईल का? हा पण एक प्रश्न आहे. मग आपल्याला प्रश्न पडला असेल की या भूमातेचं बिघडलेलं आरोग्य सुधारण्यासाठी काय करावं. शेतकरी बंधूंनो, या भूमातेच्या आरोग्याबाबत समजून घेताना आपली जी समज आहे, तत्व आहेत, मान्यता आहेत, त्याला थोडं बाजूला ठेवून समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. अन्यथा या दिशेनं पुढे न जाता आपलं कन्फ्युजन अधिक वाढणार आणि मी काय बोलत आहे ते आपल्या बुद्धीला पटणार सुद्धा नाही, विरोधाभासी पण वाटायला लागेल. हे समजण्यासाठी प्रथम आपल्याला एक साधी गोष्ट समजून घ्यायची आहे आणि ती म्हणजे पिकाला लागणारे सर्व अन्नद्रव्य, सर्व घटक जमिनीमध्ये आणि हवेमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत आणि ते कधीच न संपणारे आहेत. फक्त त्यातील काही भाग वनस्पती घेऊ शकतील अशा स्वरूपात उपलब्ध आहे, तर काही भाग हा दुसऱ्या फॉर्ममध्ये उपलब्ध आहे. जसं घरात ज्वारी आहे आणि त्या ज्वारीच्या पिठापासून बनवलेली भाकरी आहे, म्हणजे दोन्ही ज्वारीचेच फॉर्म आहेत. आपण भाकर खातो त्याचप्रमाणे निसर्गात हे अन्नद्रव्य मोठ्या प्रमाणात आहेत आणि ते न संपणारे आहेत, पण ते वनस्पतीला लागणाऱ्या स्वरूपात उपलब्ध करून देण्याचं काम मात्र जीवाणू करतात. जसं ज्वारीच्या पिठापासून भाकरी बनवण्याचं काम महिला करतात. मी काय बोलत आहे ते तुम्हाला समजत नसेल तर आपण एक साधं उदाहरण पाहू, म्हणजे तुम्हाला कळेल मला काय म्हणायचं आहे. तुम्ही रस्त्याच्या बाजूला एखादं मोठं पिंपळाचं, वडाचं मोठं झाड बघितलं असेल. ते झाड कदाचित 100 वर्षापासून त्याच जमिनीतील अन्नद्रव्य दरवर्षी घेत भरत असेल. मग तिथल्या जमिनीतील अन्नद्रव्य आतापर्यंत संपायला पाहिजे होती, पण तिथली माती तपासली तर त्या मातीमध्ये अन्नद्रव्य थोडेफारही कमी झालेले दिसत नाही. बरं, मोठमोठी घनदाट जंगलं बघा, जमीन ज्या ठिकाणी वर्षभर झाकलेली असते, एवढे वृक्ष तिथं जमिनीतून अन्नद्रव्य घेण्याचं काम हजारो लाखो वर्षापासून करत आहेत. मग तिथल्या जमिनीतील अन्नद्रव्य संपायला पाहिजे होती किंवा ती कमी तरी व्हायला पाहिजे होती, पण आपल्याला दिसेल ती आधी होती तेवढीच आता आहेत. तेवढीच काय माहीत, ती थोडीफार सुद्धा कमी झालेली नाही आहे. शेतकरी बंधूंनो, आपण पिकाला रासायनिक खताद्वारे सर्वात जास्त कोणता घटक देतो तर ते आहे नत्र. आणि हा नत्र आपल्या हवेमध्ये 78% आहे, पण ते पीक घेऊ शकत नाही. इव्हन आपल्या जमिनीत जर जीवाणू नसतील तर युरिया, DAP मधून दिलेला नत्र सुद्धा पिकाला मिळत नाही. म्हणजे निसर्गामध्ये असलेला नत्र पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम हे जीवाणू करतात. म्हणजे आपली जमीन सजीव पाहिजे, त्या जमिनीत जीवाणू आणि इतर सूक्ष्मजीवांचं अस्तित्व तिथं पाहिजे. आणि ते जर योग्य प्रमाणात नसतील तर शेतात पीक उत्पादन पाहिजे तसं येणार नाही. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल तर ह्या जीवाणूंची संख्या आवश्यक त्या प्रमाणात, आवश्यक त्या वेळी आपल्या शेतात राहण्यासाठी त्यांचं व्यवस्थित व्यवस्थापन करावं लागेल. ह्या जीवाणूंची संख्या योग्य असेल तर जमिनीमध्ये आणि हवेमध्ये असलेले अन्नद्रव्य पिकाला योग्य प्रमाणात मिळतील आणि पिकाचं सशक्त पोषण होऊन पौष्टिक आणि जास्त अन्नधान्य उत्पादन आपल्याला मिळेल. म्हणजे आपली जमीन सुपीक असायला पाहिजे म्हणजे काय तर आपली जमीन सजीवयुक्त असायला पाहिजे. आता या जीवाणूंना योग्य पद्धतीने समजून न घेता शेती केली तर मात्र यामध्ये नुकसान होईल. त्यामुळे ह्याबाबत आपण समजून घेणं अधिक महत्त्वाचं आहे. आता आपल्या पिकाला अन्नद्रव्य पुरवणारे सर्व जीवाणूचं शुद्ध कल्चर कुठं मिळतं त्याबाबत आपल्याला समज वाढवावं लागेल. मित्रांनो, गाय असा प्राणी आहे जिच्या शेण आणि गोमूत्राच्या माध्यमातून सर्व प्रकारचे जीवाणू शुद्ध स्वरूपात मिळतात आणि त्या जीवाणूचं कल्चर आपण वेगवेगळ्या पद्धतीने शेतामध्ये वापरून आवश्यक त्या प्रमाणात या जीवाणूंची संख्या सुद्धा वाढावी, यासाठी त्या जीवाणूंना पोषक असं वातावरण आपल्या शेतात निर्माण करावं लागतं. जीवाणूंची संख्या वाढवण्यासाठी वेगवेगळ्या वातावरणात वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागतील. एकच मॉडेल सर्व भागात लागू होईल असं पण नाही,
पण मात्र त्या जीवाणूंचा सोर्स त्या त्या भागातील गायच असेल. तर प्रथम यासाठी आपण काय करणार, तर गायीचं शेण आणि गोमूत्राचा वापर करून बीजामृत बनवून त्याची बियाण्यावर बीज प्रक्रिया करूनच आपण पेरणी करणार. दुसरं, गायीचं शेण आणि गोमूत्राचा वापर करून जीवामृत, घनजीवामृत तयार करून त्याचा योग्य वेळी शेतामध्ये आपल्याला वापर करायचा आहे. आता हे जीवाणूंचं जे कल्चर आहे, बीजामृत, जीवामृत आणि घनजीवामृताच्या माध्यमातून शेतात गेल्यावर त्यांची संख्या वाढवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ते सुद्धा बघणं आवश्यक आहे. तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे आच्छादन, म्हणजे मल्चिंग. मल्चिंग म्हणजे जमीन पिकाद्वारे किंवा काडीच कचऱ्याद्वारे झाकून ठेवायची आहे. या मल्चिंगमुळे जमिनीची धूप कमी होते, पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, बाष्पीभवन कमी होते, मातीची पौष्टिक स्थिती समृद्ध होण्याबरोबरच जमिनीतील जीवजंतूंना प्रोत्साहन पण मिळते आणि तणांची वाढ पण कमी होते. आच्छादनानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वापसा. वापसा म्हणजे जमिनीत पाणी आणि हवा योग्य प्रमाणात असणं. शेतामध्ये पाणी साचून राहत असल्यास त्याचा योग्य पद्धतीनं निचरा होईल या दृष्टीनं आवश्यक ते चर खोदणं आवश्यक आहे. ही जीवामृत आणि आच्छादनामुळे जमिनीतील हवा आणि पाणी योग्य प्रमाणात मेंटेन केले जाते. त्यामुळे नको असलेल्या बुरशीचं प्रमाण कमी होतं, पाण्याची उपलब्धता वाढते, पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, मातीची भौतिक रचना सुधारते, जी पीक वाढीसाठी विशेषतः दुष्काळाच्या स्थितीत सर्वात महत्त्वाची असते. त्यानंतर महत्त्वाचा घटक म्हणजे पीक पद्धती. ह्या जमिनीचं चांगलं आरोग्य ठेवण्यासाठी मोनोक्रॉपिंग करायची नाही, म्हणजे एकच एक पीक घ्यायचं नाही, तर बहुपीक पद्धतीनं शेती करायची आहे. म्हणजे एकाच शेतात एकाच वेळी वेगवेगळ्या कुळातील वेगवेगळ्या उंचीची पिके आपल्याला घ्यायची. म्हणजे या बहुपीक पद्धतीत काही पिके कमी कालावधीची तर काही पिके दीर्घ कालावधी घ्यायची. तृणधान्यासोबत गळीत धान्य, कडधान्य घ्यायचं. असं केल्यानं काय होतं, तर बायोडायव्हर्सिटी मेंटेन राहण्यासाठी मदत होते. सर्व प्रकारचे जीवाणूंसाठी पोषक वातावरण तयार होते. आणखीन एक गोष्ट यामध्ये करायची आणि ती म्हणजे की आपली जमीन नांगरायची नाही. आपण म्हणाल मगाच तर सांगितलं की रामायणामध्ये शेत नांगरायचे, आता का नाही, तर त्या काळी नांगरणी लाकडाच्या नांगराने व्हायची. आताच्या सारखी खोल नांगरणी व्हायची नाही. खोल नांगरल्याने उलट जमिनीची सुपीकता कमी होते. आपल्याला फक्त पेरणीच्या वेळी हलकी वाई द्यायची आहे, ज्यामुळे पेरणी सोयीची होईल. आता फक्त ह्या गोष्टी केल्याने शेतामध्ये काय होताना दिसेल, तर प्रथम गांडुळांची संख्या वाढेल. यासाठी आपण गांडूळ सुद्धा बाहेरून आणणार नाही. आपल्या शेतामध्ये ऑटोमॅटिक गांडूळ निर्माण होतील आणि आपल्या शेतातील हे गांडूळ दिवस रात्र आपल्या जमिनीत वर खाली जात राहतील आणि त्यांच्या वर खाली जाण्यामुळे आपल्या जमिनीमध्ये अनेक पोकळ्या तयार झालेल्या असतील, ज्यामध्ये पावसाचं पाणी मुरण्यासोबतच आपल्याला दिसेल हवा पण खेळती राहील. त्या जमिनीमध्ये हवा आणि पाण्याचं प्रत्येकी 25% प्रमाण राहण्यासाठी मदत होईल, जे नांगरून सुद्धा कधीच शक्य होत नाही. सोबतच आच्छादन आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे सेंद्रिय घटकाचं प्रमाण जमिनीमध्ये वाढून ऑर्गॅनिक कार्बन सुद्धा तिथं वाढायला लागेल. अनेक शेतकऱ्यांचा अनुभव तर असा आहे की असं केल्यानं त्यांच्या शेतातील ऑर्गॅनिक कार्बन 0.40 वरून 2-4 वर्षात 0.80 किंवा 1 पर्यंत गेलेला आहे. म्हणजे जमीन ही सुपीक बनली, जमिनीचं आरोग्य सुधारलेलं आहे. हा ऑर्गॅनिक कार्बन योग्य प्रमाणात राहिल्यामुळे जमिनीत भौतिक आणि रासायनिक संतुलन सुद्धा राखले जाते आणि तिथं जीवाणूंची संख्या आवश्यक त्या प्रमाणात मेंटेन राहून पिकाला लागणारी अन्नद्रव्य पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध होतात. जीवाणूंनी युक्त ह्या सुपीक जमिनीत पिकाचं चांगलं पोषण होत असल्यामुळं पिकावर कीड किंवा रोग सुद्धा कमी येतात. त्यामुळे सहसा फवारणी करायचं काम पडत नाही आणि आवश्यकता पडल्यास शेतकरी स्वतः घरी बनवू शकतील असं निमास्त्र, ब्रह्मास्त्र आणि दशपर्णी अर्क इत्यादी सारखे कीटकनाशक आपण वापरू शकतो. यामध्ये जी बहुपीक पद्धती आहे याबाबत तंत्रशुद्ध पद्धतीने पुढे जाण्यासाठी आणखीन बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. आपण अशा पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष त्या शिकू शकता. सोबतच आपल्या अनुभवाच्या आधारे आपण पुढे जाऊ शकता. म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल की ह्या जमिनीला सजीव बनवण्यासाठी शेतकऱ्याला बाहेरून काही निविष्ठा खरेदी करून वापरायच्या नाही आहेत, ज्यामुळे त्याच्या जमिनीची सुपीकता वाढण्याबरोबरच त्याच्या खर्चातही बचत पण होईल आणि अधिक उत्पादन मिळणार. निसर्गाचं संतुलन पण राखलं जाणार, मनुष्याचं आरोग्य पण चांगलं जाईल आणि शेतीमधली जी रिस्क आहे ती कमी होऊन शाश्वतता पण येईल. बरोबर.
आता ह्या गोष्टी आपल्याला माहितीद्वारा नाही तर प्रॅक्टिसद्वारा प्राप्त होणार आहेत. त्यासाठी माझी विनंती आहे की आपण अर्ध्या एकरापासून सुरुवात करा. जसजसा आपला अनुभव वाढेल, आपली मास्टरी वाढेल, तसं तसं क्षेत्र वाढवा. अन्यथा आपल्याजवळ अनुभव नाही आणि आपण सर्व शेती ह्या पद्धतीने फक्त माहितीच्या आधारे करता तर अनेक चुका होऊ शकतात, आपलं नुकसान सुद्धा होऊ शकतं. मी खाली काही डिस्ट्रिक्शनमध्ये अशा प्रकारे यशस्वी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे अनुभव शेअर करतो. त्यांचे व्हिडिओच्या लिंक या ठिकाणी टाकतो, आपण त्या पण ऐकाव्या. त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या आणि आपल्या अनुभवाच्याद्वारे आपण पुढे जावं ही माझी विनंती राहील. शेतीमधील मूलभूत तत्व आपल्यापर्यंत पोहोचावी यासाठी मी आणखीन काही व्हिडिओ बनवणार आहे. तसेच या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या, शेतकऱ्यांच्या मुलाखती पण घेणार आहेत. त्या आपल्यापर्यंत पोहोचाव्या यासाठी माझी विनंती राहील की या चॅनलला सबस्क्राईब केलं नसल्यास अवश्य सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, ज्यामुळे आपल्याला याचे नोटिफिकेशन पण मिळतील. लवकरच भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.